महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी 30 जुलैपासून राज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य कायदा अधिकृत लागू। नव्या कायद्याने गुन्हे दाखल केले जाणार, बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार। शिंदेंच्या लोकांकडे तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली आहे। सिद्धिविनायक दानचोरीच्या आरोपांवर राऊतांची टीका, राऊतांचा सदा सरवणकर यांना अप्रत्यक्ष टोला। केंद्रात येऊन मनुष्यबळ मंत्रालय सांभाळा अशी मोदींनी फडणवीसांना सूचना दिल्याचं राऊतांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये तुमच्या पसंतीचा सीएम नेमू असं आश्वासन दिल्याचंही विधान। अलिबागमधल्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य, जिल्हा प्रशासनानं विश्वासात न घेतल्याचा सुनील तटकरे यांचा आरोप। बावनकुळेंनी दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकला। बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची बैठक, सीजेपीच्या वरिष्ठांची पुढारी न्यूजला माहिती। संभाजीनगरातील दिपकेंच्या घरात बैठक होणार असल्याची माहिती। सीजेपीची पुढील ध्येय धोरण, भूमिका ठरवली जाणार असल्याची सुद्धा माहिती। अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा, सुरतच्या आरटीआय कार्यकर्त्यांची मागणी। दिपकेंच्या वडिलांनी मुलाला परदेशामध्ये कसं पाठवलं, अमित तिवारींचा सवाल। परदेश शिक्षणाच्या खर्चावरून वाद। ईडीकडून भोंदूखराच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर। खरातनं 1000ची अंगठ्यांची जोडी 2,62,000 रुपयांना विकली, तर मध दैवी असल्याचं सांगून तब्बल 7 लाख प्रति लिटर दरानं विकल्याचाही आरोप। दादर टीटी परिसरामध्ये आढळले उघडे मॅनहोल, तब्बल 1.5 तासानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी जाळी बसवली। पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह। पंढरपुरातील भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली, नदीची धोक्याची पातळीकडे वाटचाल। उजनी आणि वीर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीमधील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। मालेगावच्या मोसम नदीला पूर, पुराच्या पाण्यामध्ये लहान मुलाचा जीव घेणा स्टंट। काही दिवसांपूर्वी याच पुलावरून लहान मुलाचा वाहून गेल्यानं गेला होता जीव। धुळे जिल्ह्यातील लळिंगपुरण भागामध्ये धबधब्याच्या वरील भागात तरुणांची हुल्लडबाजी। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तरुण मध्यभागी अडकला, जीव वाचवण्यासाठी तरुण बसला झाडावर चढून। पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित। सहस्त्रकुंड धबधब्याचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। अनुचित प्रकार टाळण्यासाठी या भागामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात। सुरतमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती गंभीर। पावसामुळे अनेक सखल भाग जलमय। सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती। भरूच जिल्ह्यातील कर्जत नदीनं धारण केलं रौद्र रूप। कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिल्यांदा बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण। कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेमध्ये 37 पदकांसह भारत 4थ्या स्थानी। अवघ्या 9 तासांच्या अवधीत भारताच्या खात्यात 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशी तब्बल 10 पदकं जमा।